जय शिवराय सर्वांना। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्यांची लेख म्हणून, महाराष्ट्राची लेख म्हणून आज एक प्रार्थना करावीशी वाटत आहे मला की राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या। कारण भर दिवसा आज अल्पवयीन मुलीवर बलात्कार होत आहे। भर दिवसा आज वयोवृद्ध माता भगिनी आजीवर बलात्कार होत आहे आणि ते नराधम मोकाटपणे परत समाजामध्ये संचारत आहे, वावरत आहे। परंतु त्यांचा चौरंग्य करण्याची हिंमत आता इथे कोणामध्ये राहिलेली नाहीये, ती ताकद आता इथे कोणातच उरलेली नाहीये। म्हणून तुमच्या या लेकी बाळींना तुमची फार गरज आहे। राजे परत जन्माला या। तुमचा कायदा भारी होता। जी पीडित आई बहीण महिला आहे तिचे अश्रू सुकण्याच्या आत नराधम मृत्यूला मुकलेला होता। आज पीडित महिलेला 5, 10, 15, 20 वर्ष वेळ लागतो न्याय मिळायला आणि तिच्या आयुष्यातला तो वाईट दिवस, त्या दिवसाची तिला पुनरावृत्ती 20-25 वेळेस 500,000 लोकांच्या समोर करावी लागती। हा विचार जरी केला आपण तरी डोळ्यातनं अश्रू येतात। म्हणून राजे खरंच मनापासून वाटतं तुम्ही परत जन्माला या। कारण सामाजिक व्यवस्था एवढी ढासळली आहे। हे तेच हिंदवी स्वराज्य, ज्या स्वराज्यामध्ये तुमचं मूल तत्व होतं परस्त्री ही माते समान, परंतु आज परस्त्री ही वासने समान अशी गत या महाराष्ट्राची झालेली आहे। कारण माझ्यासारखी एखादी मुलगी स्त्री जर एखाद्या बस स्टँडवर, रिक्षा स्टँडवर कुठे जर अंधार पडल्यानंतर उभी असेल, इकडनं एक मोकाट कुत्र्यांचा घोळका आला, इकडनं एक 3-4 मुलांचा घोळका आला। हे मोकाट कुत्रे आहे, यांना जेवढा माणसाला मेंदू आहे तेवढा नाहीये, यांच्यावर संस्कार नाहीये, यांना शिक्षण नाहीये आणि उलट हे बुद्धिमान आहे, यांच्यावर संस्कार झालेले आहे, यांच्याकडे शिक्षण आहे, तरी सुद्धा आम्हाला या मोकाट कुत्र्यांची नाही, या मुलाच्या घोळक्यांची भीती वाटते। त्याचं एकच कारण आहे, हे जर आम्हाला चावले तर आम्ही रॅबिसचे 7 इंजेक्शने घेऊन आमचं पुढचं आयुष्य जगू शकतो। परंतु यांनी जर आमच्यासोबत काही वाईट कृत्य केलं तर आम्हाला तर जिवंतपणे मृत्यू भोगावाच लागतो, परंतु त्याच सोबत आमच्या कुटुंबाला सुद्धा। म्हणून राजे पुन्हा जन्माला या, हीच तुमच्या लेकीची तुम्हाला कळकळीची विनंती।